नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। 70 तासांनंतर आरोपी दत्ता गाडेला अटक। स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुनाट गावातून अटक केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले। 5:30 वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुनाट गाव गाठले। दुपारपर्यंत तो घरीच होता। त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग घेतला। मात्र टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच त्याने तातडीने घर सोडून पळ काढला व 2 दिवस उसाच्या शेतात लपून बसला। तसेच त्याला जेवण मिळत नव्हते, त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता। पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला। अखेर रात्री 1 वाजता तो कॅनॉल जवळ झोपलेला असताना शोध मोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला। त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले। सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे। पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून तुर्तास एवढेच सांगता येईल अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली। आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते। उसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला होता। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।